त्याही आहे ना आम्हाला 3,500 सांगितलेला. गोट्याने त्याला माझी प्रॉपर्टी तुम्ही इथे आहे करून 2,000 मागले. 100% नाच म्हणजे झालाच पाहिजे. चालो धाकधूक 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 घ्यायचा 1 2 3 कोमल. हाय, तर आम्ही चाललोय वेकेशनला 2 दिवसासाठी. आमच्या सोबत महेश भाऊंची बायको आहे वैष्णवी. हाय कर. त्याला असतात. आणि हे आम्ही चाललोय महेश भाऊ आहेत कर्जतला फार्म हाऊसवर. आधी आम्ही तिकडे जाऊ. घरी मच्छी होती ना, खायचा ना गप. मन नाही पटत. नवा बाहेर आलो का बाहेरची आठवण येतं. हे बघ अशी होशील नोकरी झाली. इथला चहा आणि लेमन टी सगळ्यात भारी लागतो म्हणून आम्ही इथं थांबलोय. हे गेलेत लेमन टी आणायला. मी चहा नाही पित म्हणून मला बन आणून दिले. बन मस्क. नुसता बन मस्क चांगला नव्हता लागत म्हणून यांना लेमन टी सांगते. पोचलो आम्ही फार्म हाऊसवर. काय काय आज आतीन आणि 2 BHK काय? असंच गेलतो. कुठं म्हणजे तुम्ही मला चॅलेंज दिलं टार्गेट. चॅनलला सबस्क्राईब करावं तुम्ही. व्ह्यूज जातात एवढे. चॅनल सबस्क्राईब करा. तर सबस्क्राईब बद्दल इथे चर्चा चालू आहे. चॅनल सबस्क्राईब करा. पटकन जावं. सबस्क्राईब अंडी करा. खाता खाता चालू आहे. कोणला वाटत असेल का आम्ही वजन नाही कमी करू शकत, आम्ही करू. दूरदर्शन बघा हा दूरदर्शन नका दाखवू. त्याचं नका दाखवू. थांबा नीट दाखवतो. थांबा. मला हा माणूस आहे बघा. दूरदर्शन आहे तेव्हा दूरदर्शनची स्टोरी. परत एक आलाय. हे बघ पावसाचा थेंब पडला आणि टेपला. वाटेल तो वरती पूलवाला पाऊस पडतो. अंडी बरोबर ना दिली का हो? चल बघू बघून गाता. अंडी बरोबर दिले तर थोडं राहिलं त्याला. वाईट वाईट कवटी कवटी बोलतात त्याला. आमच्या भाषेत कवर बोलतो. आता आम्ही बघा इथं आलोय. तुम्हाला तो फार्म हाऊस दाखवलेला ना, पण आम्ही एक स्टेप मागे आहेत. आम्ही इथे नाही आज. आम्ही इकडे आलोय. समोरच्या बांगल्यात आलोय. इथे येऊ आम्ही लवकरच. आता इथे आलोय आम्ही. आपण काय साधन आहे दाखवतो तुम्हाला. थांबा. टर्फ मध्ये दोघं खेळतात. हा पाऊस जोरात आला. इथं स्विमिंग पूल आहे. हे ब्लॉग घेतात वेगळा फार्म हाऊसचा. एक साइडला टर्फ, एक साइडला छोट्या पोरांना खेळायला सगळे पालणे. नाव दाखवतो थांबा फार्म हाऊसचा का. हा नाव आहे फार्म हाऊसचा. चला आता आतमध्ये जाऊ. किती जिने वरती चढून आलो आम्ही. एकदम वरती टेरेसवर व्ह्यू आहे वाटतं. इथं ब्लॉग काढतो. चला बघू. आता ये ग समोरचा तो. हा इथे का तो ब्लॉग होता ना, त्याचा थिएटर तो वाला गेला. त्यांनी मगाशी घेतलाय का ब्लॉग मध्ये का पाडल्या ब्लॉग म्हणजे ब्लॉग मध्ये नाही घेतलं ते आम्ही फक्त सांगतो. वहिनी कॉफी घेऊन चाललेला महेशला. हा आणि तो पडले. आता बोलतो मला कॉफी प्यायचीच नाही, चाय मागवलं. चाय पितो सही माल नको रे. कंटेंट मध्ये देतो. आम्ही चाललो आता परत द हिल कनेक्शन. पाऊस पड. आम्हाला स्टार्टर आलेला आहे आणि आमचा डाएट वाला माणूस. वास घ्या वास. मग मला भारी लागेल. पण 90 दिवस अजून. अजून 85 दिवस बाकी आहे. कोणाला खरा नसेल वाटत यो प्रूफ घ्या. आम्ही यो खातो सगळा. आम्ही बसल्या आणि ऍपल. आता आम्ही सगळे मूवी बघतोय. काल रात्री लेट झाला आम्हाला. पिक्चर बघता बघता आम्ही झोपलो. मग आता आम्ही रेडी झालो. आता नाश्ता करायला चालू. हे गेले तिकडंच नाश्ता करतो आणि निघू आम्ही आता माथेरानला जाय.
इथे येऊन बघतो तर डाएटवाला माणूस काय बनवलं ॲव्होकाडो सँडविच बिना डाएट वाला पण खातो. काकडी गाजर घेऊन बसले. आणि कोमल तू काय खाते? तुमचं टोस्ट खाल्लं येऊन आणि आता पोहे. दुसरा खाला कांदा पोहे वरचे वरचे खा खालती मला थोडा खायला भेटेल कांदा पोहे. काय कांदा पोहे वरचे शेव टाकले नाही तर खा. शेव टाकले माझा काकडी खायचं टोस्ट आला अजून एक असं टेबल सजवलं बघा. कांदा पोहे ब्रेड मी नाही खाणार ॲव्होकाडो टोस्ट सलाड कॉफी लेमन वॉटर एकदम मस्त सजवलं. महेश भाऊंची सर्व्हिस म्हणजे ॲव्होकाडो ठेवली तिथे ॲव्होकाडो आहेत. एक ॲव्होकाडो 2,000 त्याला सांगितलं. त्याला बघतो 2,000 एक ॲव्होकाडो बोलतो. तो बोलतो 2,000 ॲव्होकाडोचा माणूस खायला तो बायको बरोबर उपाशी बोलतो. आता मी निघलो माथेरानला जायला. किती सुसाट चालवले बघितलं किती सुसाट चालवले. किती लांब आहे बघा. फ्युचर आहे तुझा नातू आहे ना तू आहे कोमल फ्युचर आहे तुझं. तुम्ही जगाल तितकंच जगाचे म्हणा. नाही मी घरी आहे ही तू पाठी नाताच्या पाठीकडे चालली. गाडीच्या मागे इथे लोक धावतात बघ घोड्यांच्यासाठी. घोडा पाहिजे असेल तर आमच्या मागे तर किती आले 4-5. ही बाई ही गाडी थांबली आता. आता हिच्या मागे किती जण गेलेत बघा. हॉटेलवाले वेगळे खांद्यावर घेतात ते सगळे एक माणसाला खांद्यावर घेऊन येतात. ते बघ किती जण गेले बघ तिथं. गाडीचा दरवाजा पण उघडला नाही. पुष्पा हे बघ आमची बॅग यावी घेतले. हे बघ रिकाम आणि बायको जवळ बॅग दिले. घे बाबा सगळं घे तुला. मेन गेट आमचं तिकीट काढायचं चालू आहे. तिकीट नाही पार्किंग ठीक आहे. चला आम्ही चाललो आता आतमध्ये. घोडेच घोडे. इथं आलो आणि समजला ट्रेन बंद आहे. जंगल एरिया नुसते त्यात ट्रेन बंद. जी बॉय ओव्हर साईज इगो. त्याही आहे ना आम्हाला 3,500 सांगितलेला. गोट्याने त्याला माझी प्रॉपर्टी तुम्ही इथे करून 2,000 मागले. आता तिथं जाऊ ना लागले दम. अजून अर्धी पण चाललो नाही ना म्हणा का आता दम लागले. आणि मला हे आधीच दम देऊन ठेवले का माझा दुखला काय केला मला सांगायचं नाही. कारण मीच बोलले कारण मी माथेरान अजून बघलं नाही. मला माथेरान बघायला जायचे. आता माझा आवाज पण असं येत असेल का दम लागले. हाऊस त्यान पडले पाऊस. पण मी बोलणार नाही माझं हे दुखतं तो दुखतं. कारण उद्या आम्हाला डॉक्टरकडे जायचे परत. त्यांना पण लागले पण सांगू नाही शकत दम लागले. माझी बॅग आता आईवी घेतली मला मदत केली. म्हणजे त्यात आमचं थोडा सामान आहे. कोवा पकवीची माणसं गेल्या पुढं तो हॉटेलवाला आणि महेश भाऊ. काय हो चल लवकर पाकवा पकवीची आलो कितीला लेट. नुसतंच मला बोलतात मी आम्हाला वाटला का जास्त ऊन असेल कारण खाली लय ऊन आहे. या डोंगरावर अजिबात थोडा पण ऊन नाही. हे आम्हाला बोलायला ऊन नसेल पण आम्ही यांना येडण ठरवलेला का ऊन कसा नसेल तिथं तर जास्त ऊन असेल. पण इथं अजिबात ऊन नाही. नुसतं असं वाटतं का संध्याकाळ झाले ना चालायला आल्यावर. इतका मस्त वातावरण लईच भारी वातावरण आहे. मी माथेरानला पहिल्यांदा आले म्हणून मला भारी वाटतं. दुसऱ्यांचा काय सांगू नाही शकत. आम्ही जिथं थांबणार आहेत तो वाला रिसॉर्ट आला. पाऊस पडतोय आम्ही कुठे जाऊ शकत नाही म्हणून गप इथं जायचा विचार केला. आता बघायला जायला पण आम्हाला कंटाळा आले. इतक्या बॅगी बिगी घेऊन जायचं बोलल्यावर. आता इथं त्यांचं डिस्कशन चालू आहे. झाली आता इथंच फायनल करतोय आम्ही. दुसरा काय ऑप्शन काय होतो चेंज करून आला. हा कसा वाटतो फॅन्स ना इकडे इथं काय नाही. मस्त वाटतोय. ती जीन्स घालू तुला कम्फर्टेबल वाटत. मला काय नाही तू सांग. फिरायला आला ना माणूस कम्फर्ट बघायचा. तुला काय वाटतं. शॉर्ट्स नाही काढली. शॉर्ट्स विसरलं. शॉर्ट्स ते भेटते का बघू. ती घेऊन जातात आणि चेंज करत जातानाच. ओके ओके कुठं चालला गंगे. सेकंड लुक
अरे हा सेकंड लुक का मस्त वाटतोय. बन नसेल तर घाल ना. इज्जत घालत थर्ड लुक. हा पण मस्त आहे. संपले का आहेत अजून. चला पण काय हे इतकुशा बॅगेत ते किती कपडे आणले बघलं का. याचंच थर्ड लुक झालं. बघ ना. वहिनीचं ठेवलंय का? आणलंच नाही ते तुमच्या कपड्यामुळं मला काही सांगता नाही आलं जास्त म्हणजे माझंच जास्त. तू फोर्थ लुक कर जर. नको पण झालं हे काय ठेवलं? मस्त वाटतं. तो बघ ना. फोर्थ लुक. फोर्थ लुक झालं. कोमलचं skirt घातलं. हे वाईट वाईट घाल. वाईट भाजी. हा, वाईट घाल. हा कसा घरात आहे असं मला वाटतं तुला. हा, घरात घाल. परत गेलं बदलं. हो कारण असतं तर काय केलं असतं तुम्ही. अख्खं कपाट करायला. गोवा शर्ट घालू. वाईट घालू गोवा शर्ट घालू. होय हा शर्ट मस्त आहे शर्ट उलट. मस्त वाटतं. शर्ट घाल. आधीच घालून. आम्ही इथे जेवायला आलो ना. आम्ही बसलेलो तिथे आमच्या रूमांचे ते माकड आले. 30 लाख होतं. त्यांना माहित होती माणसं आहेत. याही घरची ना. Quality मध्ये मला compromise. फुटवलं. मस्त लोणचाला. ती कसली भाजी होईल? ते कट करून आणायचं. जे कट करते. आम्ही आलो आता मंकी पॉइंटवर. काय माहिती तर काय आहे बघू आता जाऊन. मंकी पॉइंट आम्हाला वाटलं माकड असतील. एकच माकड होता. व्ह्यू बघा किती भारी आहे. अरे एरोप्लेनची खिडकी करतात ती. तो टेबल घेतो टेबल. तो पॉइंट पण आहे. चला आता आम्ही चाललो दुसऱ्या कुठेतरी. कुठं जाऊ माहित नाही. भेटेल त्या रस्त्याने. टायगर पॉइंटला जाऊ. तिथे टायगर असतील. मंकी बघितले. चला आता आम्ही दुसऱ्या कुठेतरी चाललो. बघू दे. फोन ठेवू दे म्हणा माकडा नाही तर बाबा. मी आता मार्केट शोधते. आम्हाला मार्केट पण भेटत नाही कुठे. किती काय झाला तरी बोलायचा नाही. आपण इथं कशाला आल्या. कारण मीनीच सांगले मला माथेरान बघायचे. घरी 5-6 आहेत तरी इथं घुसलेत. सेम तो आणल्यांचा चष्मा घेऊ नका. मला नाही पटत. दुसरा घ्या हो. दुसरा घ्या. किती आहेत ऑप्शनला. दुसरं दे मला शोधून. तुझ्या आज आम्ही ट्रेन मध्ये नाही चाललो. आम्ही घोड्यावर नव्हतो चाललो. गाडव. आम्ही 4 गाडव चाललो घोड्यांच्यावर. गाडव घोड्यावर बसले. आम्ही 4-5 पॉइंट फिरणार आहोत. 5 पॉइंट. काकांचं थोडं डिस्क्रिप्शन घ्या. रामू काका तुमचं 8983 हा 358343 हा जानू आकडे. हा. तुम्ही या कधी पण तुम्हाला डिस्काउंट देतील फुल. मज्जा आली घोड्यावर. आता आम्ही पॉइंट बघायला चाललोय. इथं जवळजवळच एक पॉइंट आहेत. म्हणजे 5 पॉइंट जवळच आहेत. आता आम्ही ते बघून येतो. त्या म्हणा काका मदत करतायत. सगळी दाखवायला बोलायला मस्त माणूस आहेत. हा डेंजर मस्त माणूस आहेत. चांगले काका आहेत. ब्लॉगर. 2 मिनिटं द्या. कंटिन्यू करतो. कंटिन्यू करता का. ही वस्तू खूप डेंजर आहे. इथं 2 पॉइंट आहे. तो बघून अशा वरती आहे. तिकडून येऊ का. हा अशा. हा ही वस्तू खूप डेंजर आहे आणि 1 नंबर. धन्यवाद. आता कसा बोलला वस्तू वस्तू आता आम्ही चाललो इको पॉइंटला. 2 मीटर नाही 200 मीटर बोलतो. चल. मीटर मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे यांच्या. चला जाऊन बघून येऊ कसं काय. किंग पॉइंट किती भारी व्ह्यू आहे बघा. तिथं कोणतरी टेंट केलाय. टेंट आणलाय ज्याचं द्याई आणि मस्त तिथं राहिलेत. किती भारी वाटतं. ते टेंट बांधलं तिथं बघ कसली भारी मजा येते. तेच बोललो आपण आणायला पाहिजे होतं. भारी व्ह्यू आहे. रिस्की आहे ते काम पण लय भारी वाटत असेल त्यांना. रिस्की काय काम रात्रीचा. हा मग या साईडला वॉटरफॉल पण आहे. किती भारी वाटतं. डोल्यां बघायला अजून भारी वाटतं. आपण तिकडे जाऊया. वाव. ओ
मंकी आलेले आहेत. फोन लपवा मंकी आलेले आहेत. मग केले हार्ट मध्ये फोटो काढायला 10 रुपये घ्या काका यांच्याकडून. इथं आम्ही लिंबू सोडा प्यायला बसलो. तो कोकम सोडा आहे ना तिथं. गोटे भाऊ काय बोला इथं गुलाबजाम काय करतात. गुलाबजाम हे बघ गुलाबजाम येते. गाय त्यांना पण येते. गाईस तुम्ही पण गेस करा काय आहे. हा तुम्ही सांगा तुम्हाला कोकम वाटतंय का गुलाबजाम वाटतं. डोले फुटले का तुझं. चला आता आम्ही निघतो इथून. आमच्या घोडे आमची वाट बघतायत. हा गोरावाला येतो माझा. हिला पाडली तर 100 रुपये एक्स्ट्रा. माझा भाई जाऊ नको कुठं त्याने ओळखला म्हणा. हे बघा लग्न 2 महिने झाले. गोटे इतक्या कामात असतो. 4 महिने झाले सॉरी. अरे टाइम एवढा फास्ट चालला समजतच नाही ना. कसं हात धरून माथेरानला मस्त आणि म्हणून करायला चालत फिरायला आल्यात. हा असं बघ किती प्रेम आहे बघा. तसं रात्री मस्त वाटतं इथं. एकदम लाईट रेटिंग लावले मस्त. रूम नाही एवढा खास म्हणून नाही तर क्लायमेट वगैरे जेवण पण मस्त आहे. गेम कसा असतो. पैसे टाकायचे 2 रुपये चालले. तुला नाही बघायचं ना 2 रुपये आपले डाऊन आहे. मी जर मला पण नाही बघायचं 2 रुपये परत चालले. जर बघून आलो तर 4 रुपये. आणि मी इथं फायनली कोण जिंकल ना त्याचं नाव हात त्याला कॉंग्रॅच्युलेशन. आणि तू कितीपर्यंत चालला ते पैसे त्याच्यात टाकून तू एक डाव खेळ म्हणून लास्टला हे करायचं. पहिलं डाव असं देवासाठी टाइमपास. पहिल्याने पत्ते मला माहिती आहे ना. जायची डीजे नाईट चालू झाली. डीजे चेतस आला इथं आणि आता थोड्या वाजले किती ते पण दाखव. आणि संजू राठोड लाईव्हला येणार आहे. हा 9:30 संजू राठोड लाईव्हला येणार आहे. संजू राठोड किंवा चेतस आलाय आणि आता हार्डवेअर येईल. हे हार्डवेअर सगळी झोपायला गेली ना. इथली सगळी जेवून झोपायला गेली ना तेव्हा डीजेचे इथं काय करतो काय लास्टला सगळ्यात लास्टला डीजे बाबर येणार. जस्टिन बाबर. चला पण आमचं आम्ही चालू आहे. 4 बघू आता कोण जिंकतं बघू द्या. 6 8 8 10 10 12 12 14 16 18 20 22 22 24 24 26 28 28 30 निशो. अरे कर ना मोठा. चला डाव. मी नाही बघा. बादशाह भारी का जिंकलो. एका वर्ष होता मागाशी दाखवलं किती 10:37 ना. बुकिंग डीजे आला लगे विमान आला तसा डीजे गेला 3 मिनिटं. मी ब्रेड बटर ऑर्डर केले आणि कॉफी यावी पोहे आणि लेमन टी. आणि हे आता उठून आले. गुड मॉर्निंग गाईस. नुसती झोपतान सकाळी लेट उठतान. आम्ही मॉर्निंग वाली माणसं आहे. आमचा एक माणूस लवकर उठायला लागला आम्ही सगळे लवकर उठतो. सो गाईस चला आता मी चाललो. तुम्हाला दाखवतो इथं बर्थडे साठी एकदम मस्त प्लेस आहे. तिथून चाललो आम्ही. इथं बघा बर्थडे मस्त जागा आहे. दाखवतो तुम्हाला बघा एकदम 1 नंबर जागा आहे. हे बघा इथे पण सेलिब्रेट करा मस्त पैकी. ते टेबल ठेवलं. हे बघा कशी बॅग घेऊन चालले भाई. चलो आता चाललो आम्ही मार्केटला. पहिले पनवेल वरून मालडुंगा आहे. किती असं अंतर 15 किलोमीटर 16 किलोमीटर. आम्ही पनवेलवरून कर्जत इथं माथेरान लांबून फिरून आलो. किलोमीटर पण एवढा माहित नाही. महेशचा फार्म हाऊसच तिथून 60 किलोमीटर आहे. पनवेलवरून 60 किलोमीटर आणि हा डबल एक्स्ट्रा मारला नाही. इथून येऊन आम्ही मालडुंगे बघायचा. इथं मालडुंगे पॉइंट आहे. तिथून मालडुंगा दिसतो जवळ आहे. हे क्या बात देखो ना. एवढं फिरून यायचं तेच बघायचं जिथं आपण राहतो ते. आपण गाडी न्यायचं म्हणून उलट्या साईडने आलो. तू चढून आली असती का. ट्रेक करून आली असती का. हा इथं आपलं चालता आपली मान धरले. मी तू चढलेलो माहिती आहे तुम्हाला. तो देवकुंडे अशा खूप आहे. गोट्या देवकुंड खूप आहे. देवकुंड येऊन जाऊन 11 किलोमीटर आहे बाबा. ट्रेन थांबली इथं. ट्रेन जवळ फोटोशूट चालू आहे. टॉय ट्रेन. अरे दरवाजे दिला तर तिकीट काढतो पहिले. तिकीटला किती गर्दी आहे बघू. अरे दरवाजे बघ किती दिला. हे तिकीट काढायला गेले 2 जण आणि इथं ट्रेनच्या इथं बसलोय. एक कुत्र्याला हॅट बोललो ते येऊन इथं बसलं डायरेक्ट.
थांबले, हात ठेवतो परत काढतो. ते बघ काढला, तो ठेवला. संपली संपली संपली. इकडे गर्दी आहे म्हणून आम्ही सिस्टीम प्रायव्हेट घेतला. दोन्ही साईडला. हा बाई आधीच प्लॅनिंग. फोटो कशी घ्यायची? तुम्ही तुमचं लोक फोटो काढा, आम्ही आमचं लोक फोटो काढू. असा फोटो काढू मी. केसन आहे ना मला एक वहिनी प्रॅक्टिस करतो. ट्रेन झाल्यावर शूट कसा घ्यायचा. 1 2 3 कोमल लीग. थांब तिथं तसंच थांब. तुला अशी 0 पॉईंट मध्ये अशी येते, 1 मध्ये अशी येते. 0 पॉईंट मध्येच काढायला लागेल अशी. बघा इथं मस्त क्लायमेट मधून आता ट्रेन आहे. आम्ही चाललो ट्रेन मध्ये. बघा VIP सीट घेतली भाईने. आणि मुलगा बोलतो सगळ्या बायकोला VIP ट्रीटमेंट द्यायची. ही याच्यातली ट्रेन मधली सगळ्यात बेस्ट आणि रिचेस्ट तिकीट आहे. जो सगळ्यात महाग तिकीट इथलं आहे. सोफे बघा, सोफे दोघांना म्हणजे दोन्ही कपलला 2 डोअर, व्हिडिओ काढायला फोटो काढायला एकदम कम्फर्ट. बाईचं नाव आहे का? थोडं ब्रेकफास्ट आणि हे पण आहे, पाणी बॉटल, चाय, कॉफी सर्व आहे. हे थोडं जास्त होतं कारण की ही ट्रेनच 2 किलोमीटर जाणार आहे. आमचं बॅगी घेऊन आम्ही तिथं उतरू. तिथून आपला टांगा जवळ आहे तिथनं, लय लांब नाही. जवळ तिथून जवळ आहे पण एकदम मस्त VIP एकदम कम्फर्ट. ही तिकीट म्हणजे कोणच नाही आमचा. हा ही तिकीट आणि मुंची वाईफ आली पाहिजे बाई. ओके. आणि ऐका त्याचे ब्लॉग पण आहेत, त्यांनी पण ब्लॉग बनवलेत लवकरच. मी त्याला बोलव ब्लॉग चालू कर. लवकरच केलेत. लवकर येतो. हा लवकरच ब्लॉग येतो महेशचा. बघा तुम्ही पण चेत येऊन. तो आता नवीन शब्द जे आपण सुरुवात वापरतो तो वापरतो. मला उदाहरण देतो. आता हा एक प्रोफेशनल ब्लॉग काढतोय, त्याच्यापेक्षा आता जो बोलला ना दाखव खरं ओरिजिनल. थोडं रे एकदम आपलं आहे तसं नॉर्मल. आम्ही जसं बोलतो तसं आहे. मिनी ट्रेन आम्ही चालू आता खाली आणि खूप माथेरान खूप भारी आहे. पण तिथं आता बसलाय वाटी घालून चष्मा त्याच्यात माझी नुसती धावपळ काढ फुटू येऊन जेवण काय करून राहिलंय बा. सोप्याची आम्ही ट्रेन बुक केली. बायको तिकडे तिकडे गेली. वाटू लागले माकडं बघा वरती काय करून राहिले. माकडं जावा की वरती करून राहिले. त्याला काय खायला भेटत नाही. बिस्किट घेऊन देतो. हसून राहिलेला हा भारी आहे का तो भारी. तुम्ही हा चालेल. आम्हाला असं वाटतं ही भाषा चालेल. तर आपली गरीबाची VIP सीट कशी वाटली मित्रांनो? गरीबाची VIP सीट कशी असणार? कसं आहे 500 रुपये तिकीट दिले. 500 तिकीट असतं तरी शेवटी नाच करते काय यायलाच लागतंय. माथेरानमध्ये यावंच लागतंय. मराठी माणूस बोललो पुढं. मराठी माणूस बोलतोय कमी नका समजू. दम देता चालेल. ट्रेन आता धाकधूक करून राहिले. 2 मिनिटात निघून राहिली लगेच. आज पाहिजे डेंजर आहे. आता निघून राहिली ट्रेन. हळूहळू लय भ्या वाटू लागलंय पण आता करणार आम्ही 100% नाच म्हणजे झालाच पाहिजे. चाललो धाकधूक. चला बाय माथेरान. चाललो आम्ही. वहिनी कालची वस्तू आहे बर का इथं. कसं आहे घोडा कसा कॅमेरा. ओ बाहेर निघा. बाहेर निघा. कसं हिरो हे बघ निघलं. आमची झाडी काय ते डोंगर आणि काय ती ट्रेन. कसा कपल बघा. मित्रांनो आता आम्ही इथून माथेरानच्या बाहेर पडतो, निघतो. आमची 2 दिवसाची ट्रिप एकदम मस्त झाली. आमचा माणूस त्याचा नवीन ब्लॉग येतोय. महाराष्ट्राचा
काय नाव रे? मराठी मुलगा महेश धुमाळ. लवकरच स्टार्ट करतो ब्लॉगिंग. ब्लॉगिंग बघा, ब्लॉगिंग चालू करायचं सगळ्यांच्या मनात असतं, कोण करत नाही. जितकं लवकर चालू करतील तेवढं करा चालू. प्रत्येकाच्या मनात असते इच्छा आपण बनवायची. 100% चालू करा तुम्ही पण लवकरच ब्लॉगिंग. काय नाही, व्ह्यूज नाही तरी चालतील, असंच बनवायचं आपल्या आठवणीसाठी. ठीक आहे, चला बाय. हां बाय.